जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 10 जून नंतर तुमच्या आयुष्यात काही असे बदल घडू शकतात ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहतात. गेले काही महिन्यापासून तुम्हाला असं वाटत आहे का, मेहनत खूप होती पण फळ मिळत नाही, लोक तुमचं महत्त्व समजून घेत नाहीत, काही कामे शेवटच्या क्षणी बिघडतात, डोक्यावर कर्जाचा किंवा चिंतेचा डोंगर सतत जाणवत आहे का? जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्यासोबत घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठीच आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकनला प्रेस केलं नसेल तर आत्ताच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अनेकदा आपल्याला वाटतं की आपले नशीबच खराब आहे, पण तसं नसतं. ब्रह्मांडात होणाऱ्या ग्रहाची हालचाली आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करत असतात. कुंभ राशीच्या व्यक्तींनी गेल्या काही काळात जे सोसलं आहे त्याची जाणीव फक्त त्यांनाच आहे. पण आता वेळ बदलत आहे. 10 जून नंतर काळ असे काही वळण घेणार आहे ज्यामुळे तुमच्या जुन्या कष्टाचे चीज होऊ शकते. पण हे सगळं सहजासहजी होणार आहे का, की यासाठी तुम्हाला काही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे का? एक अशी चूक जी तुमचं बनलेलं काम बिघडू शकते, ती कोणती, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये टप्प्यासर पाहणार आहोत. व्हिडिओचा शेवटचा भाग तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल, त्यामुळे एक क्षणही गमवू नका. कुंभ राशीच्या मंडळींनो, आधी आपण हे समजून घेऊया की गेल्या काही महिन्यात तुमच्यासोबत नेमकं काय घडत होतं. कारण जेव्हा आपण भूतकाळ समजून घेतो तेव्हाच भविष्याची किंमत कळते. गेल्या काही काळापासून तुम्हाला मानसिक थकवा प्रचंड जाणवला असेल. असं वाटत असेल की तुम्ही सगळ्यांसाठी करता, पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा कुणीही पाठीशी उभी राहत नाही. जवळचेच काही लोकांनी तुमचा विश्वासघात केला असेल किंवा तुमच्या पाठीमागे उचापात्या केल्या असतील. आर्थिक बाबत बोलायचं झालं तर पैसा येतो पण तो कुठे जातो हे समजत नव्हते. अचानक उद्भवणारे खर्च आणि आरोग्यावर खर्च यामुळे तुमची चिंता वाढली होती. अनेकदा रात्रीची झोप उडाली असेल. मी बरोबर बोलते ना, तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. पण काळजी करू नका, कारण प्रत्येक रात्रीनंतर सोनेरी सकाळ नक्की येते. आता ह्या संघर्षाचा अंत कसा होणार आहे हे आपण पुढे पाहणार आहोत, जे ऐकून तुमच्या मनावरचा भार नक्कीच हलका होईल. आता आपण त्या मुख्य मुद्द्याकडे वळूया ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. 10 जून नंतर असे काय घडणार आहे? खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रानुसार या काळानंतर तुमच्या राशीचं स्वामीच आणि इतर मुख्य ग्रहाची स्थिती अत्यंत अनुकूल होत आहे. ग्रहाचे परिवर्तन तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जेचा संचार करणार आहे. ज्या कामामध्ये गेले 6 महिन्यापासून अडथळे येत होते ती कामे आता हळूहळू मार्गी लागताना दिसतील. तुमच्या बुद्धीला आणि निर्णयाला एक नवीन दिशा मिळेल. जो भ्रम मनात होता तो दूर होईल. पण लक्षात ठेवा, नशीब जेव्हा दार ठोकतो तेव्हा आपण जागे असणं गरजेचं असतं. जर तुम्ही आळस केला तर आलेली संधी हाताची जाऊ शकते. पुढे आपण पाहणार आहोत की तुमच्या आर्थिक स्थितीत कोणता मोठा चमत्कार घडू शकतो जो तुमच्या आयुष्याला एक गती देईल. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या खिशाबद्दल, म्हणजेच की तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल. कुंभ राशीच्या मंडळींनो, 10 जून नंतर धनाचा ओघ वाढण्याची दाट शक्यता आहे निर्माण होत आहे. पण जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील, कोणी पैसे घेऊन परत करत नसेल, तर या काळात थोडे प्रयत्न केल्यास ते पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुम्हाला चांगला नफा देऊन जाऊ शकतो. पण थांबायचं नाही. कर्जबाजारीपणातून मुक्त होण्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम ठरेल. जुने कर्ज फेडण्यात तुम्हाला यश येईल. परंतु धन येत असतानाच एक सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे मंडळी. ती सावधगिरी कोणती आणि नोकरी व्यवसायात काय मोठी बातमी मिळणार आहे हे आपण पुढच्या भागात पाहूया, जे तुमच्या करिअरला एक नवीन उंची देऊ शकतं. आता आपण बोलूया तुमच्या कर्मक्षेत्राबद्दल. जे लोक नोकरी करत आहेत पहा मंडळी, किंवा नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी 10 जून नंतरचा काळ अतिशय महत्त्वाचा ठरेल. जर तुम्हाला नोकरी उत्पन्नित हवी असेल किंवा पगारवाढ हवा असेल
तर तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. जे काम तुम्ही करत आहात त्यामध्ये तुमचं कौतुक होईल. तुमच्यावर नवीन आणि मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते, ज्यामुळे समाजात तुमचे नाव होईल. आता जे व्यावसायिक आहेत ज्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण काळ ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळतील, रखडलेले व्यवहार पूर्ण होतील. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर नवीन योजना आखण्यासाठी हा काळ योग्य आहे. पण मंडळी, कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती पाहून काही लोकांच्या पोटात नक्कीच दुखू शकतं. हे लोक कोण असू शकतात आणि त्यांच्यापासून स्वतःला कसं वाचवायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आयुष्यात पैसा आणि नोकरी कितीही चांगली असली ना तरी जोपर्यंत कुटुंबात शांतता नसती तोपर्यंत सुख मिळत नाही. कुंभ राशीच्या मंडळींनो, कौटुंबिक आयुष्यात गेले काही दिवसात किरकोळ वाद किंवा तणाव पाहायला मिळाला असेल तुम्हाला. 10 जून नंतर कुटुंबातील हा तणाव कमी होईल. घरातील सदस्यांमध्ये परस्पर सामंजस्य वाढेल. जर जीवनसाथी सोबत म्हणजे तुमच्या पत्नी किंवा पतीमध्ये काही कारणाने दुरावा निर्माण झाला असेल तर हा दुरावा मिटून नात्यात पुन्हा एकदा गोडवा येईल. घरामध्ये एखादं धार्मिक किंवा शुभ कार्य ठरण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे आनंदाचे वातावरण राहील. मुलांच्या बाजूनी काही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे पालकाचे मन अभिमानाने भरून येईल. पण कौटुंबिक सुख टिकवून ठेवताना बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप कसा टाळायचा हे समजून घेणं देखील गरजेचं आहे. कारण पुढच्या भागात आपण अशा लोकांबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या पाठीवर वार करू शकतात. हा भाग अतिशय काळजीपूर्वक ऐका मंडळी. कुंभ राशीचे व्यक्ती मनाच्या खूप चांगले असतात. ते सर्वांवर सहज विश्वास ठेवतात, पण याच स्वभावाचा फायदा तुमचे विरोधक घेतात. 10 जून नंतर तुमची प्रगती पाहून तुमचे गुप्त शत्रू सक्रिय होऊ शकतात. जे लोक समोरून खूप गोड बोलतात पण पाठीमागे तुमची निंदा करतात, अशा लोकांपासून तुम्हाला अंतर ठेवावे लागेल. या काळात कोणावरही अंधारा विश्वास ठेवू नका, मग तो कितीही जवळचा मित्र का असेना. तुमचे हितशत्रू तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न नक्की करतील, परंतु ग्रहांचे बळ तुमच्या पाठीशी असल्याने ते तुमचं बालही बाका करू शकणार नाहीत. फक्त तुम्हाला शांत राहून आपले काम करत राहायचं आहे. आता या सर्व धावपळीत तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होणार आहे, आपण आरोग्याची कोणती तक्रार उद्भवणार देखील आहे, पण हे पुढील भागात जाणून घेऊया. संत तुकारामाने म्हटलं आहे, पहिलं सुख निरोगी काया. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गेल्या काही दिवसात कुंभ राशीच्या लोकांना मानसिक तणावामुळे डोकेदुखी, डोळ्यांचे विकार किंवा पायांचे दुखणे यांसारख्या समस्याचा सामना करावा लागला. 10 जून नंतर आरोग्यात सुधारणा नक्कीच दिसून येईल. तुमची ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढेल, पण तरीही तुम्हाला खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल. विशेषतः बाहेरचे अन्न खाणे टाळा. योगासने आणि ध्यानाचा आधार घ्या, ज्यामुळे तुमचे मन शांत राहील. आता आपण त्या भागाकडे जात आहोत जो संपूर्ण व्हिडिओचा गाभा आहे. अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुम्ही या काळात अजिबात करता कामा नये. एक चुकीचं पाऊल तुमचं नशीब पुन्हा मागे टाकू शकतं. चला पाहूया. जेव्हा काळ चांगला येतो जेव्हा काळ चांगला येतो तेव्हा माणूस अनेकदा नशेत किंवा भ्रमात जगतो आणि काही चूक करून बसतो. कुंभ राशीच्या व्यक्तीने या काळात प्रामुख्याने 3 चुका टाळायच्या. पहिली चूक, अति आत्मविश्वास. काळ चांगला आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही कष्ट करणे थांबावे. मेहनत चालूच ठेवावी लागेल. उतवळेपणा. कोणताही मोठा आर्थिक निर्णय किंवा करारावर सही करताना घाई करू नका. कागदपत्रे नीट वाचून घ्या. गोपनीयता न बाळगणे. तुमच्या भविष्यातली योजना किंवा यशाची चर्चा आधीच सगळ्यांसमोर करू नका. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ते गुप्त ठेवा. जर तुम्ही ह्या चुका टाळल्या तर येणाऱ्या संधीचं सोनं कसं करायचं हे आपण आता पुढच्या भागात पाहणार आहोत. पहा मंडळी, 10 जून नंतर ब्रह्मांड तुमच्यासाठी काही नवीन दरवाजे उघडणार आहे. या काळात तुम्हाला काही अशा संधी मिळतील ज्या तुमच्या आयुष्याला कलटाणी देऊ शकतात. उदाहरणार्थ देखील पहा मंडळी, जर तुम्हाला परिचितात जाऊन शिक्षण घ्यायचं असेल किंवा नोकरी करायची असेल तर त्या दृष्टीने काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. नवोदित उद्योजकांनी मोठा आर्थिक पाठबळ मिळण्याची संधी निर्माण होईल. अचानक एखादी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते जी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. या संधी ओळखण्यासाठी तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवा. पहा मंडळी, 10 जून नंतरचे पुढील 30 दिवस तुमच्यासाठी पायाभरणीचे दिवस असतील. या दिवसामध्ये तुम्हाला काही संकेत मिळतील. जर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला प्रसन्न वाटू लागले, तुमचे रखडलेले कामे अचानक पुढे सरकू लागले, तर समजावं
की नशीब तुमच्या बाजूने फिरू लागलाय. या काळात निसर्ग तुम्हाला सकारात्मक संदेश देत असतो. या दिवसामध्ये नियमितपणे सकाळी सूर्याला अर्घ्य देणे किंवा गरिबांना मदत करणे तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. यामुळे ग्रहांचे दोष दूर होऊन शुभफळाची गती अधिक वाढेल. आता वेळ आली आहे या सर्व चर्चेच्या निष्कर्षाकडे वळण्याची. असा निष्कर्ष जो तुमच्या मनात एक नवी उमेद निर्माण करेल. कुंभ राशीच्या मंडळींनो, आपण पाहिलं की काळ बदलत आहे आणि तो तुमच्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी घेऊन येत आहे. पण शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नशीब बदलण्याची सुरुवात नेहमी स्वतःवर विश्वास ठेवण्यापासून होते. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण जो माणूस धैर्य सोडत नाही त्याच्यासाठी प्रत्येक अडचण ही नव्या यशाचा मार्ग बनते. म्हणून सकारात्मक राहा, प्रयत्न करत राहा आणि येणाऱ्या संधीसाठी स्वतःला तयार ठेवा. तुमचे ग्रह तुम्हाला साथ देतील, पण त्या ग्रहांना गती देण्याचे काम तुमचे कष्ट आणि तुमचे विचार करतील. भूतकाळात जे झालं ते विसरून जा आणि एका नव्या उत्साहाने 10 जून नंतरच्या या सुंदर काळाची स्वागत करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्याची या गोष्टी जुळत आहेत का? मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या कुंभ राशीच्या मित्र आणि परिवारांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलचे नक्की सदस्य व्हा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.